कळलंच असेल, आमच्या किचनपासून कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी आलेले आहोत. तर मी आज आलेली आहे माझ्या माहेरच्या गावी म्हणजे वाशीगाव, जेथे शंकराचं खूप मोठं देऊळ आहे आणि ते आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवरात्री निमित्त इथे सप्ताह बसलेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी असतं माझं माहेरचं जेवण. तर विचार केला तुम्हाला सुद्धा याची तयारी दाखवूया. तर चला पाहूया याची तयारी. पण त्याच्या आधी इथलं तुम्हाला मी परिसर दाखवते. आहे ना मस्त आमचं वाशीगाव. आता मी तुम्हाला देवळाच्या मागच्या साईडला घेऊन जाते. म्हणजे हा मागचा गेट आहे आणि इथेच समोर म्हणजे ऑपोजिट साईडला इथे जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांचं जेवण शिजवलं जातं. तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट. इथेच दोन्ही वेळचं जेवण होतं, दुपारचं आणि संध्याकाळचं. आता संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे. किती किलो आहेत तांदूळ? 25 किलोचे 6 बास्के. मग असा किती वेळा होणार? 6 वेळा. म्हणजे तो झाला किती भात मग? 150 किलो भात. बापरे बाप. तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज किती माणसं जेवणार आहेत. म्हणजे एका टोपात 25 किलो भात शिजणार आहे. तसे ते 6 वेळा शिजवणार आहेत. हे भाऊ आजचे मेन शेफ आहेत. तर आज आपण गप्प बसून फक्त पाहूया ते काय करतायत. घरच्या किचनमध्ये आपल्या कम्फर्ट लेवलमध्ये आपण जे जेवण बनवतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं आहे हे एक्सपिरियन्स. बापरे, मी फक्त कॅमेरा हातात घेतलेला तरी सुद्धा मी एवढी स्टीम घेतेय, पार्लरमध्ये जायची गरजच नाहीये. आता तुम्ही विचार करू शकता यांची परिस्थिती काय होत असेल. बघायला मज्जा येते. बाकी काय सुटसुटीत भात दिसतोय. असं वाटतंय का आत्ता जेवायला बसूया. पण आता फक्त भात झालेला आहे आणि भातासोबत वरण तर हवंय आपल्याला. तर इथे या लोकांनी डाळ उकडायला लावली आहे. तूर डाळ घेतलेली आहे. हा, मी तुम्हाला क्वांटिटी सुद्धा सांगते तूर डाळीची. तर डाळ जवळजवळ 50 किलो डाळ आहे. त्याच्यामध्ये 30 किलो तूर डाळ आणि 20 किलो मूग डाळ. आणि एकीकडे इथे होतीये भाजीची तयारी. इथे महिला मंडळ बसलेली आहे. ही सर्व वाशीगावची गँग आहे. नाही नाही, ही माझी मामे बहीण रेखाताई. तू इथे बघितलं तरी चालेल. हा, सुगुताई या कोपरखेड्याला राहतात, या वाशीला राहत नाही. हा, ही माझी मावशी. मावशी हाय कर. चालेल. असंच सर्व लेडीज गँग एकत्र येऊन इथे मज्जा मस्ती करत कामं सुद्धा करत असतो. तर भाजीचा मेन्यू मी तुम्हाला सांगतेय. ओ माय गॉड, त्याच्या आधी इथे किमया मस्ती करतेय. ओ हाय किमया. तर तुम्हाला कळलंच असेल आज चना मसाला आहे, पण थोडंसं ट्विस्ट दिलेला आहे चना मसाल्यामध्ये. भरपूरच्या भाज्या मिक्स करून चना मसाला बनवणार आहोत. ॲक्च्युली तशी भाजी पांढऱ्या वाटाण्यासोबत बनवली जाते, पण माझी आई तीच भाजी आज चण्यासोबत बनवणार आहे. तर सुरू करूया आजची भाजी. तर सर्वात आधी घातलेली आहे मोहरी आणि तेजपत्ता. हा एकदम फ्रेश तेजपत्ता आहे, सुकवलेला नाहीये. कांदा घेतलेला आहे जवळजवळ 20 किलो. कारण आजची जी ही भाजी आहे ती जवळजवळ 150 किलो भाजी होणार आहे. कशी ते मी तुम्हाला सांगते. चणे होते 25 किलो. ते भिजत घातल्यानंतर डबल ती साईज होते, म्हणजे 50 किलोची झाले. तर एका टोपात सध्या 25 किलोचे चणे आपण शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये भरपूरच्या भाज्या सुद्धा पडणार आहेत. तर 20 किलो कांदा आणि आता 5 किलो टोमॅटो प्युरी झाली की नाही. इथेच 25 किलो खूप साऱ्या भाज्या याच्यामध्ये पडणार आहेत. आता एकीकडे भाजी वरतात तर दुसरीकडे डाळ सुद्धा बघतात, कारण 4 वाजलेले आहेत आणि खूप सारं जेवण अजून शिजवायचं आहे. ते एकीकडे डाळ बघतायत. तर आता डाळ उकडून झालेली आहे असं वाटतंय मला, कारण आता याच्यामध्ये घातलेले आहे शेवग्याचे शेंगा. तेही जवळजवळ 25 किलो आहेत. OMG, 25 किलो. मीनवाईल आपण भाजीकडे वळूया. तर याच्यामध्ये लसूण घातलेला आहे. लसूण घातल्यानंतर परतून घ्या. आलं घातलेलं नाहीये, कारण आलं नंतर घालणार आहोत. आता फक्त लसूण परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया सर्व मसाले. तर मेन मसाला आला आपला आगरी लाल मसाला पावडर. तर आगरी मसाला किती आहे? तर आगरी मसाला जवळजवळ आहे 2 किलो. कारण 25 किलो चणे आहेत, तर 2 ते 2.5 किलो लाल मसाला हवा याच्यामध्ये. आणि हा आहे धनाजिरा पावडर. तर धनाजिरा पावडर घेतलेला आहे जवळजवळ 1/2 किलो. व्यवस्थितपणे मिक्स करा.
मिक्स करताना बघा लाईक कंटिन्युअसली ढवळत राहावं लागतो, नाहीतर खाली मसाला चिटकू शकतो, करपू शकतो. म्हणून आता याच्यामध्ये घालणार आहे जरासं पाणी, म्हणजे मसाला करपू नये. पाणी घालता घालता त्याच्यामध्ये आता घालणार आहे हळद. आणि मीनवाईल पाणी घालत राहा, कारण याच्यामध्ये पाणी सुद्धा आपल्याला लागणार आहे, कारण ही मेन भाजी आहे, थोडी ओलसर असणार आहे. आता याच्यामध्ये घालूया चणे. हे उकडलेले चणे नाही आहेत, कारण कार्यामध्ये काहीही आधी प्री उकडलेलं नसतं, डायरेक्ट घालतो आपण आणि बराच वेळ त्याला शिजवत ठेवावा लागतो. आता भरपूरचं पाणी घाला. पाणी घातल्यानंतर झाकण देऊन ठेवा थोडा वेळ. आणि आता याच्यामध्ये भरपूरच्या भाज्या घालणार आहोत. तर सर्वात आधी घालणार आहे आपण सुरण. सुरण सुद्धा जवळजवळ 5 किलो आहे. त्याच्यानंतर ही आली आपली तोंडली. असंच यामध्ये पडणार आहे आता फरसबी, नंतर बटाटे घालणार आहेत, वांगी घालणार आहेत. असे जसं मी तुम्हाला सांगितलं भरपूरच्या भाज्या याच्यामध्ये घालणार आहेत आणि टोटल ही अराउंड 150 किलोची भाजी बनणार आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला घालूया. मसाला म्हणजे आलं, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ताचं पेस्ट केलेलं आहे, ते याच्यामध्ये घातलेलं आहे. सुरुवातीला मी सांगितलं होतं ना आलं घातलेलं नाही, कारण या प्रकारे आल्याचा आपण मसाला तयार केलेला आहे. हे घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करा. मिक्स केल्यानंतर आता झाकण देऊन थोडा वेळाला शिजवू द्या. मीनवाईल तुम्हाला मी दुसरी भाजी सुद्धा दाखवतीये. सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल महिला मंडळ बसली होती वाल सोलायला, तर दुसरी भाजी आहे आपली वालाची. सुरुवातीपासून तर दाखवू शकत नाही, कारण मग व्हिडिओ खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून थोडंसं तुम्हाला दाखवतीये. तर हे पडले वाल, ढवळून घ्या. वालामध्ये सुद्धा भरपूरच्या भाज्या घालणार आहोत, जसे की शिराळं, घोसाळं. कच्चे टोमॅटो घातले होते आधी आणि कांदा सुद्धा घातलेला होता. तर हे आले आपले शिराळे, घोसाळे दोन्ही मिक्स आहेत. जवळजवळ हे सुद्धा 5-5 किलो आहे, कारण शिजल्यानंतर त्याचं पाणीच होतो, म्हणून ते कळत सुद्धा नाही किती घातले. हे बघा, आता भोपळा पण पडणार आहे याच्यामध्ये. तर अशी ही आहे आपली मिक्स वालाची भाजी. तर कशी वाटली तुम्हाला ही तयारी? एकीकडे डाळ शिजतीये, एकीकडे चण्याची भाजी, एकीकडे बघावं तर वालाची भाजी. ही सर्व भाजीची रेसिपी माझ्या आईची आहे. त्या इन्स्ट्रक्ट करतात सर्वांना आणि हे बनवतात. त्यांचं नाव पप्पू आहे. यांनी बनवलेली ही वालाची भाजी. एकीकडे आता चण्याची भाजी आपण बघूया. तर याच्यामध्ये आता शेवटचा पार्ट आहे. याच्यामध्ये पडणार आहे गरम मसाला पावडर, भाजलेल्या कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट कशी बनवायची हे सर्वांना माहीतच आहे आता, कारण मी ऑलरेडी सिम्पली स्वादीच्या रेसिपीजमध्ये दाखवलेली आहे. कांद्याची पेस्ट घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया सुकं खोबरं. सुकं खोबरं सुद्धा बरेच जणांना माहिती आहे आता कसं बनवायचं ते. आता लास्ट बट नॉट द लीस्ट आहे याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर. घातल्यानंतर मिक्स करा. मिक्स केल्यानंतर झाकण देऊन आता याला शिजवत ठेवूया. आणि ह्याच प्रकारे हे भाऊ आता दुसऱ्या टोपात सुद्धा भाजी वैरणार आहेत. आता एकीकडे डाळ सुद्धा झालेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे माझ्या आईने वरून. या साईडला वालाची भाजी सुद्धा झालेली आहे. छान दिसतीये. तर आजचं जेवण तर झालं बाबा. आणि आजचे जे जेवण बनवणारे आहेत ते आहेत आपले नाशिकेत पाटील, जे कोपरखान्याला राहतात. नात्यामध्ये ते माझे जिजू लागतात. खूप छान जेवण बनवतात आणि मोठ्या गाऱ्याचं जेवण ते खूप इझिली बनवतात. तर जेवण रेडी आहे. नैवेद्याचं ताट सुद्धा रेडी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं हे माझं माहेरचं जेवण आहे. तर ही माझी वहिनी, माझी छोटी प्रिशा. आणि आज मी तुम्हाला पहिल्यांदा ओळख करून देणार आहे माझ्या भावाबरोबर, मिस्टर अरुण सुतार. नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाशिवरात्रीचं भोजन आज आमच्या गावात ठेवलेलं आहे. तरी सर्वांनी या भोजन करायला. आपण जाऊया नैवेद्य दाखवायला. चला आता आपण सुद्धा देवाचे दर्शन घेऊया. खरंच खूप सुंदर देऊळ आहे. जर तुमचं नवी मुंबईमध्ये येणं असेल, म्हणजे वाशीमध्ये येणं असेल, तर नक्कीच या देवळात येऊन दर्शन घ्यावे. जसं तुम्हाला कळलंच असेल, महाशिवरात्रीनिमित्त इथे सप्ताह बसलेला आहे. तुमच्या गावी सुद्धा असं सप्ताह बसत असेल. 7ही दिवस सकाळ संध्याकाळ इथे महाभोजन असतं. 24 तास देवाचं इथं नामस्मरण होतं. कीर्तन, प्रवचन, भजन गाणारे इथे बुवा लोक एकत्र होतात आणि ते ऐकण्यासाठी इथले स्थानिक लोक सुद्धा एकत्र इथे जमा होतात. आणि हे प्रोग्राम 24 तास 7ही दिवस चालू असतं. बुवा लोक एकत्र इथेच जमा होतात, इथेच राहतात आणि त्यांचं सकाळ संध्याकाळचं जेवण, नाश्ता पाणी ह्याचं सर्वांचं प्रोव्हिजन सुद्धा इथं केलेलं असतं. तर जर तुम्हाला भजन प्रवचनची आवड असेल तर भेटूया पुढच्या वर्षी जागृतेश्वर शिव मंदिरमध्ये.
तुम्हाला प्रश्न पडला असेल आता सर्वजण गेले कुठे, तर 6:30 वाजलेले आहेत. आपली भजन मंडळी गेलेली आहे जेवायला, तर ही बसली आहे पहिली पंगत. यांचं झाल्यानंतर इथले स्थानिक लोक येतात जेवायला. हे बुवा माझ्याकडे असे का बघतात? ओ माय गॉड, त्यांना वाटतं काहीतरी विचित्र करते ही. चला जाऊ द्या. आता मी पण थोडंसं वाढून घेते. पण कुठे जाऊ नका यार, क्योंकि पिक्चर अभी बाकी है. भजन मंडळीला आम्ही स्वतःहून टेबलावर सर्व करतो आणि त्यानंतर स्थानिक लोकांसाठी या प्रकारे टेबल मांडलेलं असतं आणि तिथे राहून आम्ही सर्व करतो. तर माझे भाऊ आणि वहिनी लागलेले आहेत त्यांच्या कामामध्ये. थोड्या वेळात मी पण जाणार आहे. हळूहळू तुम्हाला कळेल का किती पब्लिक वाढतीये, ती किती लोक जेवायला येतात. आधी तुम्हाला मी आकडा सांगितलेला आहे, जवळजवळ 1,500 लोक जेवतात ॲट अ टाइम इथे. असं सकाळ संध्याकाळ 7 दिवस चालू असतं. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच इथे फेरी मारा, म्हणजे पुढच्या वर्षी. हो, आता रात्रीचे 8:15 वाजलेत. तुम्ही गर्दी बघू शकता, कारण प्रॉपर जेवायची वेळ आहे आणि त्या वेळेला भरपूरची गर्दी होते, धावपळ होते ॲक्च्युली. कारण कोणीही मिस व्हायला नको. असं नको व्हायला कोणाला मिठाई मिळाली आहे आणि कोणाला पाणीच मिळालं नाही आहे, तर असं व्हायला नको म्हणून खूप सांभाळलं जातं इथे. बघा किती गर्दी झालेली आहे. आणि हे संपेपर्यंत घरातली मंडळी तिथेच असते, कारण कधी समजा काय पुन्हा संपलं आणि बनवावं लागलं तर त्याच्यासाठी महिला मंडळ बसलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही बघा माझी आई. शी विल नेव्हर फेस कॅमेरा, बघत सुद्धा नाही आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा वाशीगाव? पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा जेवायला यायचं. हां, हे बघा रात्रीची वेळ झाली, प्रवचनसुद्धा सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.